और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यातील त्रुटींवर विरोधकांनी आक्षेप घेतलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पॅनल 15 चे नगरसेवक धनंजय बोडारे यांनीही प्रभाग 14, 15, 16, 17 आणि 18 मधील मतदार याद्यातील गंभीर विसंगती निदर्शनास आणल्यात। या विसंगती तातडीने दुरुस्त करून सुधारित यादी प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। आज आक्षेप तो नोंदवलेत, लोकांनी नोंदवलेत, लोकांच्या तक्रारी भरपूर आहेत। आज मी एक पत्र दिले आहे आयुक्तांना की निवडणूक आयोगाने विधानसभेच्या वेळेच्या यादी आणि लोकसभेच्या वेळेच्या यादी त्या महानगरपालिकेकडे दिले आणि महापालिकेचं काम आहे की महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्राधिकृत केले की पुढचे आरओ ते असणार आहेत आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये जी प्रभाग रचना झाली त्यानुसार त्या याद्या फोडायच्या। ज्या प्रभागामध्ये ते लोक असतील मग एक एक सिंगल लोकसुद्धा त्यांना शोधायचे आणि ते त्यामध्ये टाकायचे बाउंड्रीनुसार। ते बाउंड्रीमध्ये येत असेल तर त्या प्रभागामध्ये समाविष्ट करायचे। पण आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा प्रकार कधी बघितलेला नव्हता। असतात एक 2% इकडे तिकडे असतं, पण 15% इकडचे मतदार तिकडे, तिकडचे मतदार तिकडे। त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की माझ्याच प्रभागामध्ये 25 सेक्शन 26 सेक्शन क्लिअर कट यादीवर लिहिलेले मतदार तिकडचे आहेत आणि ते 15 नंबरमध्ये टाकलेले आहेत। 15 नंबरची सुरुवात 3 नंबर येताना किंवा महापालिकेकडून येताना 15 नंबरची सुरुवात वशिटा कॉलनीकडे येते। माझ्या प्रभागातील म्हणजे या 15 नंबर प्रभागातील मतदार वशिटा कॉलनी असेल, शिवनगर असेल, मिलिंद नगर असेल, रोमा अपार्टमेंट, गणेशालय धाम, आशीर्वाद बिल्डिंग, रेश्मा बिल्डिंग या सर्व 14 नंबरमध्ये दाखवल्यात आणि 14 नंबरचे इंदिरानगर असेल, भीमनगर असेल, महात्मा फुले नगर असेल, शिवशक्ती कॉलनी, काही मराठा सेक्शनचा भाग हा 15 मध्ये दाखवला आणि 16 मध्ये मला वाटतं सुभाष टेकडी, आम्रपाली नगरचे मी आता फक्त वरचं त्यांचं ओव्हरलुक केलेलं आहे। तर आम्रपाली नगर, सुभाष टेकडी, सत्यसाई शाळा, रेशनिंग शिधा वाटप केंद्र तिकडचे मतदार या 16 नंबरमध्ये। 15 नंबरचा श्रीरामनगरचा भाग हा 16 नंबरमध्ये क्लिअर कट आहे। म्हणजे बाउंड्री दिसते। या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी केलं काय आणि आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचं सुपरविजन यांच्यावर असणं गरजेचं होतं की काय करतायत, काम करतायत की नाही, फील्डवर करतात की नाही। मी कर्मचाऱ्यांना विचारलं असतं ते काय SI वगैरे होते, मुकादम होते, त्यांनी सांगितलं मुकादम व्यवस्थित त्यांना सांगतात। तरी हे असं झालेलं हे होऊ शकत नाही। हे कुणाच्या तरी इशाऱ्यावर काही काम झालेलं आहे किंवा कुणाच्या तरी हितासाठी हे महापालिका प्रशासन त्याच्या दावणीला बांधलेलं आहे। अशा प्रकारचा कारभार इथं चाललेला। आतापर्यंत या महापालिकेच्या मी 25 वर्ष म्हणजे 5 निवडणुका लढलेलो आहे। त्याच्यानंतर विधानसभा असतील, लोकसभा असतील, अशा प्रकारच्या मतदार यादीमधला गोंधळ कधीही पाहिलेला नाही। आज मी पत्र दिलेलं आहे की संबंधित कर्मचारी अधिकारी असतील असा यादीच्या यादी दुसऱ्या प्रभागामध्ये टाकण्याचा प्रकार जो झालेला आहे तो हाणून पाडायचा असेल तर त्यांच्यावर पहिली कारवाई करा, निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून परत असा प्रकार होणार नाही। मतदारांनी आपलं मतदान कुठे शोधायचं, शेवटी हताश व्हायचं, निराश व्हायचं आणि घरी बसायचं। त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग कमी असतं। यादीमध्ये जरी 24,000 पण ते लोक आम्रपाली नगरची लोक 16 नंबरला कुठं शोधायला येणार आहे। त्यामुळं आयुक्तांना विनंती आहे की आपण वेळीच याची दखल घ्या। आज मी अतिरिक्त आयुक्त गवस साहेब यांना भेटलो, त्यांनी सांगितलं की आम्ही एक पथकं नेमू आणि पुन्हा करून, कारण बऱ्याच तक्रारी येतात हे त्यांनी मान्य केलेलं आहे। पण जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली, कारण वेळ कमी दिलेली आहे, म्हणजे निवडणूक आयोगाने किंवा महापालिकेने लोकांना किंवा मतदारांना वेळ किती दिला तरी चालतं। मतदार यादी पब्लिश होण्याची तारीख होती 6, नंतर ती सांगितली 14, नंतर दिली 20। मग त्यांनी कितीही टाळाटाळ केली तरी चालते, पण लोकांनी त्याबरोबर 20ला पब्लिश झाले आणि 26पर्यंत 27पर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचे। हे ऑब्जेक्शन घेण्याची मर्यादा निवडणूक आयोगाला विनंती करून त्यांनी वाढवून घ्यावी
जेणेकरून लोकांना, कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत, त्यामुळं हा सावळा गोंधळ किंवा घोळ मुद्दामून केलेला असा माझा आरोप आहे. तो वेळीच त्यांनी सुधारावा आणि तर प्रखर आंदोलन केलं जाईल. इलेक्शनच्या काळामध्ये काही होऊ शकतं. अशाच प्रकारचं जर हीच यादी घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर लोक प्रचंड जन आंदोलन करते, याची दखल घ्या. आबा, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या विरोधात कोणी षडयंत्र करतंय का? असूही शकतं. काही लोकांचे धंदेच ते फक्त षडयंत्र करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीच, निगेटिव्ह थिंकिंग. म्हणजे कामधंदा लोकांची कमी करायची, पण बिल्डरांचा आणि विकासकाचा किंवा ठेकेदारांचं हित कसं साधता येईल अशा प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि ते मग काम न करता निवडून येण्यासाठी काही करू शकतात. त्यातला एक षडयंत्राचा हा मला भाग वाटतो. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी काय काय करणार आहे? नक्कीच यासाठी जे लागणार वाटेल ते वाढवाशी तिकडे न्यावं लागलं तरी चालतील. वेळ आली तर कॉर्पोरेशनला या संपूर्ण आमच्या पक्षातर्फे घेराव घातला जर याच्यामध्ये बदल नाही, सर्व पक्षांतर्फे. मनसे त्यामध्ये आली, राष्ट्रवादी आली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जे वंचित पण असतील. जर प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्हाला त्याग करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.